भगवान परमात्माने अगदी 24 अवतार धारण केलेत. पण कोणकोणते अवतार? त्यामध्ये काही कर्मप्रधान अवतार आहेत, काही ज्ञानप्रधान अवतार आहेत आणि काही भक्तिप्रधान अवतार आहेत. या गोष्टींचं अगदी व्यास महाराजांनी विश्लेषण भगवत महापुराणामध्ये केलेलं आहे. या भगवताची रचना करणारे लिहिणारे व्यास आहेत. व्यास महाराजांना कथा लिहिण्याची, श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ तयार करण्याची इच्छा कशी निर्माण झाली याची सुंदर अशी कथा सांगितली जाते. व्यास महाराजांनी अगदी 18 पुराणांची रचना केली होती. त्यामध्ये 17 पुराणांची रचना केली आणि 18 पर्वाचं महाभारत देखील तयार केलं होतं. 17 पुराणांची रचना आणि महाभारत तयार केलं, पण तरी सुद्धा व्यास महाराजांच्या मनाला शांतता लाभत नव्हती. वेद व्यासांचं अगदी कायम मन विचलित राहायचं. आणि मी तुम्हाला सांगेल पहा, घरामध्ये कधी कधी एखादी वाईट घटना एखाद्या बाईकडून एखाद्या पुरुषाकडून जर झाली, वाईट गोष्ट जर घडली, तर तो व्यक्तीचं मन कधी स्थिर राहत नाही. एका मिनिटात लक्षात येतं काहीतरी चलबिचल चालू आहे, मन स्थिर राहत नाही. तसं वेद व्यासांनी 17 पुराणांची रचना केली, 18 पर्वांचं महाभारतही तयार केलंय, पण तरी सुद्धा कायम मन विचलित राहायचं. वेद व्यासांनी विचार केला की एवढे ग्रंथ तयार करून सुद्धा माझं मन शांत का नाही राहत, मनाला शांती का लाभत नाही, असं मनामध्ये यायला आणि नारदांचं आगमन व्हायला एकच झालं. नारद मुनींचं आगमन झालेलं आहे. बोलिये नारद महाराज की. नारदांचं आगमन झालं आणि त्यावेळेला नारदजी सांगतात, मी सांगतो तुमच्या मनामध्ये विचलितपणा आहे तरी का नेमका, ते सांगा म्हणे का आहे नेमकं. त्यावेळेला लक्षात आलं, ज्या वेळेला नारद मुनींना वेद व्यास सांगू लागले की नेमकं चलबिचलपणा होतोय का. 17 पुराणांची रचना केली, 18 पर्वांचं महाभारत तयार केलंय, पण तरी सुद्धा मन स्थिर राहत नाही, मनामध्ये विचलितपणा सुरू आहे. नारदजी म्हणतात, वेद व्यासजी तुम्ही अनेक पुराणांची रचना केली आहे, महाभारत ग्रंथ देखील तुम्ही तयार केलाय, पण मी सांगू, लोकांना जर महाभारतामधून लोकांना राजकारण शिकायचं असेल, भावकीचं भांडण शिकायचं असेल, लोकांना वाईट गोष्टी शिकायच्या असतील, लोक तोपर्यंतच महाभारत ग्रंथ हातामध्ये घेतील आणि तोपर्यंतच त्या ग्रंथाचं वाचन करतील, महाभारत ग्रंथ वाचतील. पण महाभारतामधून सगळेच वाईट घेतील, सगळ्याच चांगल्या गोष्टी घेतील असं अजिबात. वाईट गोष्टी सुद्धा शिकल्या जातील त्यामधून, चांगल्या गोष्टींचं ज्ञान कोणालाच प्राप्त होणार नाही. म्हणून तुमचं मन विचलित होतंय, तुमचं मन चलबिचल होतंय. कारण कधी कधी पाहतो आपण, एका मुलीला पाहुणे पाहण्यासाठी आले, पाहुण्यांनी पहिला प्रश्न विचारला, म्हणे ताई, मुलाचे मामा विचारत होते, म्हणे पारायण करते का तू, हरिपाठ करते हो. म्हणे हरिपाठ करते, रोज मी हनुमान चालीसा म्हणते, गुरुचरित्राचं पारायण करते, ज्ञानेश्वरी पारायण करते, सगळं करते, सगळं चांगलं, कीर्तन ऐकते, म्हणे कथा ऐकते, स्वयंपाक सगळा येतो, घरातलं काम सगळं येतं, संस्कारी मुलगी आहे. पण शेवटी विचारलं, महाभारत कधी वाचलंय का. तिनं पाहुण्यांना सांगितलं, म्हणे महाभारत कधी वाचलं नाही, पण लग्न होऊन सासरी आल्याच्या नंतर तेवढं चालू करायचंय. मला सांगायचंय काय, नारद मुनी सांगू लागले, चांगल्या गोष्टी माणसं शिकतात, महाभारतातून वाईट गोष्टी घेतील, चांगल्याच गोष्टी प्रत्येक जण घेईल असं अजिबात नाही. तुमच्या मनाचा चलबिचलपणा विचलितपणा निघून जावा, यासाठी सुंदर अशा एका महापुराण ग्रंथाची तुम्ही रचना करा की तुमचं जीवन मुक्त अवस्था होईल आणि तुमचं मन अगदी स्थिर होईल. ज्या वेळेला सांगण्यात आणलं, नारदजी वृद्धाप काळाकडे माझी वाटचाल चालू झाली आणि या वयात मला कुठं ग्रंथ लिहिणं शक्य होईल का, आता लिहिणं शक्य नाही. म्हणे का शक्य होणार नाही, भगवंताच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे आणि साधू संतांच्या संगतीमध्ये एवढी ताकद आहे. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, वृद्ध माणसाच्या सुद्धा लक्षात राहत नाही की माझं वय किती सुरू आहे. प्रत्येक जण भजन चालू झालं की स्वतः उठून नाचतो की नाही, स्वतःला लीन करून घेतो. प्रत्येकाला वयाची अट राहत नाही, वयाची त्याला माहिती राहत नाही, स्वतः उठून भगवंताच्या भजनामध्ये स्वतःला लीन करून घेतो. सांगितलं सगळं काही शक्य आहे, कारण साधू संतांच्या संगतीमधला फायदा एवढा मोठा आहे, एवढं मोठं महात्म्य संतांच्या संगतीचं आहे. नारदजींनी सांगतात, वेद व्यास मी तुम्हाला माझ्या पूर्वजन्मीची कथा सांगतो. पूर्वजन्मामध्ये नारदजी एका दासीचे पुत्र होते आणि त्यांची आई म्हणजे दासी. दोघे जण राहत होते झोपडीमध्ये. गावामध्ये राहत असताना
काही वारकरी साधू महात्मे अगदी चातुर्मासासाठी आलेले होते. गावामध्ये चातुर्मासासाठी आलेले होते. 4 महिने गावामध्ये राहणार. तर गावकऱ्यांनी विचार केला, साधू महात्म्यांची सेवा करायची, मग हे कार्य द्यायचं कोणाकडे? तर म्हणे आपल्या गावात दासी आणि तिचा पुत्र दोघे जण आहेत, मायलेक. आपण एक काम करू, त्यांच्याकडे साधू महात्म्यांची सेवा देऊन टाकू. मग जेव्हा दासीचे पुत्र म्हणजे नारदजी त्यांच्या आई दोघांकडे ती सेवा देण्यात आली. रोज उठायची त्यांची आई, स्वतः साधू महात्म्यांना भोजन करून, स्वयंपाक करून त्यांना भोजन द्यायची. नारदांनी सुद्धा दासीच्या पुत्रानं त्यांना फुले आणून द्यावी, तिथं झाडू मारावा, त्यांना जेवणासाठी वाढावं, सगळी सेवा करायचे. आणि रोज संध्याकाळच्या वेळेला जेव्हा भजन व्हायचं, जेव्हा नामचिंतन व्हायचं, तर आनंदानं दासीचे पुत्र आणि दासी स्वतः उड्या मारून भजन स्वतःला लीन करून घ्यायचे आणि स्वतःला त्यामध्ये समर्पण करून द्यायचे, की साधू महात्म्यांच्या सोबत भजनामध्ये दंग होऊन जायचे. आपल्यालाही ते भजन पाहायचंय. सगळ्यांनी 5 मिनिट उठून उभे राहायचे, सगळ्यांनी पाऊल खेळायचे. झोप यायला लागली बऱ्याच जणींना. झोप जाईल तुमची. काही गुडघ्याचा त्रास असतो, कुणाला मणक्याचा असतो. अजिबात काळजी करू नका. घरी लेकरासमोर सोन्यासमोर नाचण्यापेक्षा देवासमोर नाचा. तिकडे नाचण्याची गरज पडत नाही. उठून उभे राहा सगळ्यांनी. 5 मिनिट पाऊल. अजिबात लाजू नका. इथं कोणीच नाही पाहिलं, फक्त मीच आहे.